अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरेवतं सारासी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहर धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवे सदा वंदिता सामपतु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातम वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। या नामे पृथ्वी समुर्तरलिते ते नाम माझे वाच्यासो। ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम। टाळ घोळ सुख नामाचा गजर घोष जय जयकार ब्रह्म आनंदो। टाळ घोळ सुख नामाचा गजर घोष जय जयकार ब्रह्मानंदो। गरुड टके दिंडी पताकांचे भार आनंद अपार ब्रह्मादिका। गरुड टके दिंडी पताकांचे भार आनंद अपार ब्रह्मादिका। टाळ घोळ सुख नामाचा गजर घोष जय जयकार ब्रह्मानंदो। टाळ घोळ सुख नामाचा गजर घोष जय जयकार ब्रह्मानंदो। आनंदी वैष्णव जाती लोटांगणी एक एका होनी भद्र जाती। आनंदे वैष्णव जाती लोटांगणी एक एका होनी भद्र जाती। टाळ घोळ सुख नामाचा गजर घोष जय जयकार ब्रह्मानंदो। टाळ घोळ सुख नामाचा गजर घोष जय जयकार ब्रह्मानंदो। तेने सुखे सुठे पाषाण पाजर नष्ट खळ नर लुब्ध होते। तेने सुखे सुठे पाषाण पाजर
नष्ट खळ नर लुब्ध होती टाळ घोळ सुख नामाचा गजर घोष जय जयकार ब्रह्मानंदो टाळ घोळ सुख नामाचा गजर घोष जय जयकार ब्रह्मानंदो तुका मने सोपे वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा हेची वाट तुका मने सोपे वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा हेची वाट टाळ घोळ सुख नामाचा गजर घोष जय जयकार ब्रह्मानंदो टाळ घोळ सुख नामाचा गजर घोष जय जयकार ब्रह्मानंदो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे 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 जय जय 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग ओवी 50 ते 75 ओम नमो जी आद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय सो संवेद्या आत्मरूपां देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजे मग मन प्राण आणि संयमो हाची हवन संपदेचा संभ्रमो येणे संतोष विजय निर्धुमो ज्ञानानळू ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे तया नावगा अधियज्ञो ऐसे बोलला जव सर्वज्ञो तव अर्जुनो अतिप्राज्ञो तया पातले ते हे जानोनी मनितले देवे पार्था परिसतु आहासी बरवे या कृष्णाची या बोलासवे येरु सुखाचा जाहला दिका बालकाची या धनी धाई जे का शिष्याचे निझाले पणे होईजे हे सद्गुरूची एकले निजानिजे का प्रसवतिया दिका बालकाची आधनी धाईजे का शिष्याचे निझाले पणे होईजे हे सद्गुरूची एकले निजानिजे का प्रसवतिया मनोनी सात्विक भावांची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी न समातसे परिबुद्धी सावरुनी देवे मग पिकलिया सुखाचा परिमळो की निवालिया अमृताचा कल्लळो तैसा कोवळा आणि सरळो बोलू बोलिला मने परीसने याची राया ऐके बापा धनंजया ऐशी जळो सरली या माया तेत जाळीते तेही जळे
जे आत्ताची सांगितले होते अगा आदि यज्ञ मनितला जयाते जे आदीची तया माते जाणून आणते ते देह झोळ ऐसे मानोनी ठेले आपण पे आपणची होनी जैसा मठ गगना भरोनी गगनीची असे ही प्रतितीची या माझ घरी तया निश्चयाची ओवरे आली मनोनी बाहेरी नव्हेची शेम ऐसे सभाय ऐक्य संचले मीची होनी असता रचिले बाहेरी भूतांची पाच ही खवले नेनताचे पडेले आत्ता उभया उभे पण नाही जयाचे मा पडली या गहन कवन तयाचे मनोनी प्रतितीची ये पोटीचे पाणी न हले ते ऐक्याची आहे ओतिली की नित्यतेची आरधी घातली जैसी समुद्र रस जैसी समरस समुद्री धुतली रुळेची नाम ते ऐक्याची आहे ओतिली की नित्यतेची आरधी घातली जैसी समरस समुद्री धुतली रुळेची नाम पै अथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदके भरला पाटी दैव गत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे पै अथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदके भरला पाटी दैव गत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे ना तरी सर्पे कवच सांडिले की उबारेने वस्त्र फेडिले तरी सांग पाकही मोडले अवेवा माझी तैसा आकारुका आहाच भ्रंशे तैसा आकारुहा आहाच भ्रंशे वांचुनी वस्तू ते संचिलीची अशे तेची बुद्धी झाली या विसकुशे कैशेनी आता मननी आपरी माते अंतकाळी जाणत साते जे मोकली ती देहाते तेची ते मीची होती यरवी तरी साधारण उरी आदळलिया मरण जो आठवू धरी अंतःकरण तेची होई जे जैसा कवनू एकू काकुळती पळता पवन गती दुपावली अवचित्ती कुहा माझी पडियला आता तया पडनया आरोते पडन चुकवावया परवते नाही मनोनी ते पडावेची पडे देवी मृत्यू चेनी अवसरे एके जे येवोनी जीवा समोर ठाके ते होणे मग न चुके भलतया परी आणि जागता जव असिजे तव जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी तेवी जितेने अवसरे जे आवडोनी जीवे उरे तेची मरणाची आ मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे मनोनी सदा स्मरावे मातेची तो डोळा जे देखावे का काने हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ओम श्री राम जय जय राम
ओम श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 41 भागतीम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभो रामचंद्राय नमः। श्री हनुमंताय नमः। बंधमुक्तता सुरवरी आम्ही तुझे कृतोपकारी। स्मरोनी जन्म जन्मांतरी जय जयकारी गर्जती। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुक। काय माझीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझ प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनासवे काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले। म्हणून अवधारी जो जे आपुले आपण दैवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 41व्या अध्यायाच्या 3ऱ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन आई वडिलांच्या चरणाशी प्रणिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात करण्या अगोदर आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्व भाविक भक्तांना रामभक्तांना हरिभक्तांना वारकरी मंडळींना श्रोते मंडळींना महाराज मंडळींना अगदी अंतकरणापासून हार्दिक 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 शुभेच्छा। परमार्थामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने अधिक अधिक तुमचा उत्कर्ष व्हावा उन्नती व्हावी
आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी निरंतर तुमची भगवान परमात्मा सेवा करून घेऊ, तुमच्या हातून सेवा घडो, हीच परमात्मा भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि कथेच्या अनुसंधानाला सुरुवात रामरया, लक्ष्मण दादा, राजा सुग्रीव, भक्त सखे हनुमंतरया, नळ नीळ जांबुवंत, युवराज अंगद, 56 कोटी गोलांगुळ, 72 कोटी रेश, ही सगळी मंडळी समुद्रावरती सेतू बंधन करून लंकेकडील समुद्राच्या तीरावर पोहोचतात. त्यावेळेस आकाशातून स्वर्गीचे 33 कोटी देव पाहतात. जे 33 कोटी देव राजा रावणानं आपल्या बंदीखान्यामध्ये टाकलेले आहेत. लंकेच्या जवळ रामरया आलेले आहेत. आता आपली बंधमुक्तता होणार, आपली सुटका होणार. म्हणून देव म्हणतात, आम्ही भगवंता तुझा उपकार विसरणार नाही. आजपर्यंत जेवढे जेवढे जन्म घ्यावे लागले, तेवढ्या तेवढ्या जन्म जन्मांतराला स्मरण करून 33 कोटी देव भगवंताचा जय जयकार करू लागले, भगवंताची स्तुती करू लागले, भगवंताच्या नामाचा डंका गाजवू लागले. जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्रीराम जय राम, जय जय राम. आनंद झाला सर्व देवतांना. आणि आनंदाच्या भरामध्ये भगवान परमात्मा श्रीराम आणि त्यांचा सर्व लवाजमा लंकेच्या जवळ आलेला देवांनी पाहिला. आणि निश्चित आता आपली सुटका होणार ही खुणगाट मनाशी बांधली. आणि त्यांना आनंद झाला. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. वाट ही चालावी पंढरीची, वाट ही चालावी पंढरीची. वाट ही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी, टाळी वाजवावी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. वाट ही चालावी पंढरीची. वाट ही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. टाळी वाजवावी, टाळी वाजवावी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. वाट ही चालावी पंढरीची. वाट ही चालावी पंढरीची.
टाळी वाजवावी गुढी उभारावी पताकांची भार मिळाले अपार होतो जे जेकार भीमा तिरी पताकांची भार मिळाले अपार पताकांची भार मिळाले अपार होतो जे जेकार भीमा तिरी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची वाट ही चालावी पंढरीची टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी पंढरीचा हाट कैवल्याची पेट पंढरीचा हाट कैवल्याची पेट मिळाले चतुष्ट वारकरी मिळाले चतुष्ट वारकरी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी हरिनाम गर्जता नाही भय चिंता हरिनाम गर्जता नाही भय चिंता ऐसे बोले गीता भागवत ऐसे बोले गीता भागवत टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची नटखट यावे शुद्ध होऊनी जावे खट नट यावे शुद्ध होऊनी जावे दौंडी पिटी भावे चोखा मिळान दौंडी पिटी भावे चोखा मिळान टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची बांदिला देखो निशेतू बंधू ससैन्यासी राम उतरला सिंधू उतरला वानरांचा वृंदू ऐकोनी सिंधू अनुतापी 400 कोसाच्या समुद्रावर सेतू बंधन पूर्ण झालं सैन्यासहित राम ऐल तीराहून पैल तीराला सर्व वानर मंडळीच्या समुदायासह पोहोचले हे समुद्रानं ऐकलं समुद्राला अनुताप झाला
पूर्वी भेटलो श्री रघुवीरासी, युक्ती सांगितली सेतुबंधाशी, नाही पूजिले श्रीरामासी, मुडतायशी पै माझी. पूर्वी मी रामरायाच्या भेटीला गेलो होतो, सहकुटुंब सहपरिवार गेलो होतो. सेतुबंधन करण्याविषयीची युक्ती रामरायाला सांगितली, पण रामरायाचं त्या गडबडीमध्ये धांदलीमध्ये पूजन करायचं विसरून गेलो, रामरायाचं दर्शन घ्यायचं विसरून गेलो. का माझी अक्कल चालली नसेल, का मला बुद्धी आठवली नसेल. अशा प्रकारे समुद्र आपल्या मुडतेविषयी खजील होऊ लागलेला आहे. मी ज्येष्ठ श्रीराम कनिष्ठ, ऐसे मानितो पापिष्ट, तेने अभिमानी मी दुष्ट, श्रीराम वरिष्ठ न पूजी. आणि मी पणा आपल्या देहामध्ये आला की मग आपल्याला काही कळत नसतं. मी थोरलाय, राम धाकटय, असं जो कोणी मानणार आहे, म्हणले भेदभाव करणार आहे, त्याच्यासारखा पापी दुसरा कोणी नाही. अभिमानानं मी नाडलो गेलो, मी दुष्ट आहे आणि पूर्ण परब्रह्म परमात्मा पूर्ण अवतार असणाऱ्या श्रीरामाची मी पूजा केली नाही. अशा प्रकारे समुद्र मनातल्या मनात खजील होऊन विचार करतो. कनिष्ठ मानिता श्रीराम मूर्ती, महापापी मी त्रिजगती, त्यामज पापियांची पापयुक्ती, सेतू समाप्त नव्हेची. आणि रामरायाला मी लहान मानलं, धाकट मानलं. या त्रिजगता म्हणजे माझ्यासारखा महापापी दुसरा कुणी नाही. अशा प्रकारे समुद्र खजील होऊन विचार करू लागला. सेतू नव्हे माझी पापोक्ती, वृत्ता गेली नळवर दोक्ती, श्रीराम पायी पर्वत तरती, सेतू सामग्री श्रीरामे. समुद्र विचार करायला लागला. माझ्या देहामध्ये अंतकरणाला मी जागा दिली, अभिमानाला मी जागा दिली, आणि त्या अभिमानामुळं फार वाईट अवस्था झाली. मी रामरायाला सांगितलं की नळाच्या हातून सेतू बांधा, तो सेतू पूर्णत्वाला जाईल. पण नळानं सेतू बांधण्याचा प्रयत्न केला, पण टाकील तो पर्वत, टाकील ते पाषाण, टाकील त्या शिळा बुडायला लागल्या. आणि अखेरीस रामचरणाच्या स्पर्शानं पुनीत झालेले पर्वत, पुनीत झालेले पाषाण, पवित्र झालेल्या शिळा त्या समुद्रामध्ये तरल्या गेल्या. म्हणजे माझा अभिमान, त्या अभिमानामुळे माझ्याकडून पाप घडलं गेलं, दुष्कर्म घडलं गेलं, अहंकारानं मी नाडलो गेलो. पण रामचरणाचा एवढा महिमा आहे, रामचरणाच्या स्पर्शाच्या मुळे पवित्र झालेले सर्वच पर्वत तरले गेले. एवढा रामचरणाचा महिमा आहे. समुद्र विचार करतो. समुद्री पर्वत तरती स्पष्ट, तो श्रीराम मी मानी कनिष्ठ, मजही परता पापिष्ट, अतिदुष्ट आन नाही. मी श्रीरामाला छोट समजलो, लहान समजलो. मला राम म्हणजे किरकोळ वाटला. पण ज्या रामरायाच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे, ते पर्वत समुद्रामध्ये तरले, हा रोकडा अनुभव आहे. माझ्यासारखा दुसरा कुणी पापी नाही. मी अतिदुष्ट आहे. माझ्यासारखा अतिदुष्ट या त्रिजगतामध्ये कुणी नाही. असा समुद्र स्वतःला वाईट वाटून विचार करू लागला.
ऐसिया अनुताप वृत्ती पूजावया श्रीराम मूर्ती घेऊन अलंकार संपत्ती श्रद्धान्वित सिंधू आला. समुद्राला पश्चाताप झाला, पश्चातापेन पापी दगद. श्रीरामाची पूजा करण्यासाठी अलंकार, साधन संपत्ती, पूजेचं साहित्य घेऊन श्रद्धेनं समुद्र श्रीरामाची पूजा करण्यासाठी आला. विजय लाभाच्या अनुवृत्ती सेतू पावला समाप्ती. परतिरी देखिला श्री रघुपती सुग्रीवा कपिपती समवेत. रामरयाला विजय प्राप्त करायचंय आणि म्हणून रामरयाच्या कृपेनं चरणाच्या महिम्यानं हा सेतू पूर्णत्वाला गेला आणि परत तीराला सुग्रीवासहित वानर सेनेसह रामरया लक्ष्मण दादा आले. सम्मुख लंका देखोनी दृष्टी बैसल्या वानरांच्या कोटी. रावण मारावया उठा उठी उल्हास पोटी वानराम. समोर लंका दिसत आहे, सगळी वानर लंकेकडे बघत बसलेली आहेत. रावणाला मारण्यासाठी सर्व वानरांच्या मनामध्ये अगदी उल्हास निर्माण झालेला आहे. ऐसा देखोनी रघुनंदन समुद्र घाली लोटांगण. श्रीराम वंदी सिंधू चरण ज्येष्ठ संपूर्ण तू आमा. रामरया बसलेले पाहिले. समुद्र आला, रामरयाच्या चरणावरती लोटांगण घातलं. रामरयाने समुद्राचं दर्शन घेतलं आणि रामरया म्हणतात, तू माझ्यापेक्षा वडील आहेस, थोरला आहेस, महान आहेस. ज्येष्ठ कनिष्ठ हा अभिमान तेने मज माझी पाडिले ठाण. श्रीरामाचे महिमान ज्येष्ठ अभिमान कळून दे. समुद्र म्हणतो माझ्यामध्ये हा भेद होता, मला अभिमान होता, मी एक श्रेष्ठ, श्रीराम कनिष्ठ, आणि त्यामुळे आपल्या दोघांमध्ये अंतर पडलं, माझी नागवण झाली. श्रीरामा, या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या भेदामुळं तुमचं महिमान कळायला मला उशीर लागला, मला क्षमा करावी. समुद्र बोलू लागला, खांबी उपजला सिंह वदन, तो काय धाकटा प्रल्हादाहून. तेवी ज्येष्ठ तू रघुनंदन, धाकटे पण तुझ नाही. कारण समुद्राला वाटलं मी अगोदर पासून आहे अस्तित्वात. रामरयाचा अवतार हा आत्ताच आहे. रामरया आत्ता अवताराला आले म्हणून मी थोरलाय असं समुद्राला वाटत होतं. त्यासाठी समुद्राच्या मुखातूनच नात्रयेने एक उदाहरण आपल्याला सांगितलं. प्रल्हाद भगवंताला स्मरण करून हाका मारत होता, केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू भगवंता देवादिदेवा, धाव 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 नारायणा. आणि त्या कोरड्या असणाऱ्या काष्टामधून, खांबामधून भगवान परमात्मा नरसिंह रूपाने प्रगटले. म्हणून काही नरसिंह धाकटा आणि प्रल्हाद थोरला असं म्हणून चालेल का म्हणतात, ते चुकीचं होईल. पण मला ते कळलं नाही असं समुद्र रामरया समोर आपल्या चुकीची कबुली पश्चातापामुळे अनुतापामुळे देऊ लागला. पाये तारिसी पाषाण तो तरू परमात्मा परिपूर्ण, तुझ कैचे दाकुटे पण ज्येष्ठ ज्येष्ठ पण श्रीरामी. चरणाचा एवढा महिमा आहे रामरया की तू परिपूर्ण परब्रह्म परमात्मा आहेस. म्हणूनच हे पर्वत या सागरामध्ये तरले गेले, सेतू बांधला गेला. तुला कसं लहान म्हणावं श्रीरामा. कारण श्रीराम प्रभू समुद्राला म्हणतात ना, तुम्ही मला वडील आहे, थोरले आहात, महान आहात. म्हणून समुद्र म्हणतो मी कशाचा थोरला आलोय. रामा, तूच
थोरांचा थोर आहेस, वडिलांचा वडील आहेस, बापांचा बाप आहेस, दादुल्यांचा दादुला आहेस. तू परब्रह्म ब्रह्मस्थिती, तू परमात्मा परम ज्योती, तू चिदात्मा चिन्मूर्ती, सगुणानुवर्ती निर्गुणत्वे. तू परब्रह्म आहेस, तू जगाचा देव आहेस, तुझ्यामध्ये देवत्व आहेस. पराचा आत्मा तू परमात्मा. पराच्या अंतकरणामध्ये जीवरूपी जी ज्योत तेवत आहे, ती ज्योत म्हणजे तू आहेस. ज्योत म्हणजे जे चैतन्य आहे, जे लावण्य आहे, जे कैवल्य आहे, असा कैवल्याचा मूर्तिमंत पुतळा, ज्याला चिद चिन्मात्र अवस्था म्हणतात, ज्याला ज्ञान स्वरूप म्हणतात, त्या ज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा, भक्तासाठी सगुण साकार झालेला, मुळात निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा तूच आहेस. सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे, अशी भगवंता तुझी अवस्था आहे. भगवान परमात्म्याला समुद्र बोलू लागलेला आहे. तुझ देखताही सगुण, परिसर्वांगे निर्गुण, हेही जाणवुनी खूण, श्रीराम पूर्ण परब्रह्म. रमा तू सगुण आहे की निर्गुण आहे हा भेदच करता येत नाही. दिसायला तू सगुण दिसतो, पण सर्व अंगानं तू निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहेस ही खूण पाहणाऱ्याला जाणवते. पूर्ण परब्रह्माचा अवतार असणारा श्रीराम तू आहेस. रामरयाची स्तुती समुद्र करतो. सिंधू उतरला श्री रघुनाथा, समुद्र सवे आला तेथ, त्या दोघांशी समस्त सोये वंदित ते ऐका. 400 कोसाचा समुद्र, त्याच्यावर सेतुवंदन करून रामराया ऐल तीरावून पहिल्या तीराला म्हणजेच लंकेकडच्या बाजूला उतरले. तिथं समुद्र रामरयाच्या भेटीला आला आणि रामरयाला आणि लक्ष्मण दादाला वंदन करून दोघांच्या चरणावरती साष्टांग लोटांगण घालून दंडवत घालून मुनी वेशामध्ये आलेला समुद्र काय बोलू लागला. लक्ष्मण सुग्रीव जांबुवंता, विभीषणादी वानर समस्त, श्रीरामा आणि सिंधुसी वंदित, दोघे समर्थ अतिश्रेष्ठ. रामरया आहेत, मुनी वेशामध्ये समुद्र आहे. हे लक्ष्मणानं पाहिलं, सुग्रीवानं पाहिलं, जांबुवंतानं पाहिलं, विभीषणाने पाहिलं, वानरांनी पाहिलं आणि रामरयाची आणि समुद्राची सर्वजण स्तुती करू लागले. दोघेही तुम्ही श्रेष्ठ आहात, दोघेही तुम्ही समर्थ आहात म्हणून रामरयाचं समुद्राचं सर्वजण हात जोडून नमन करून वंदन करू लागलेले आहेत. समुद्रे करोनी स्तवन, सोये घालोनी लोटांगण, श्रीराम वंदी सिंधू चरण, ज्येष्ठ संपूर्ण तू आमा. समुद्रानं भगवंताचं स्तवन केलेलं आहे. स्वतः भगवंताच्या चरणाच्या समोर लोटांगण घातलेलं आहे. श्रीरामानी समुद्राचं दर्शन घेतलेलं आहे आणि श्रीराम प्रभू म्हणतात तू आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेस. ज्येष्ठ कनिष्ठपणाची कथा मागे वादलो मी यथार्थता, काही एक विनवितो श्री रघुनाथा कृपावंतावधारी. आता थोरला धाकटा याचं निवेदन मी अगोदरच सांगितलेलं आहे. आता माझी एक रामरया विनंती आहे, कृपा करून लक्ष देऊन ऐका. मुनिवेसे श्री रघुनाथा, युद्ध नये गारणी करिता, ऐक मुनिवेशाची कथा तुझ तत्वता सांगेन.
मुनिवेशामध्ये हे रघुनाथा युद्ध करता येत नाही. त्या मुनिवेशाच्या तत्वाची कथाही मी तुला तत्वानं सांगेन. मुनिवेश पाहिजे निवृत्ती, मुनिवेश पाहिजे शांती, मुनिवेश पाहिजे परमार्थी, युद्ध कंदनार्थी नाही कामा. मुनीचा वेश कोणत्या गोष्टीसाठी उपयोगाला येतो? मोक्षाचं कार्य असेल, शांतीचं कार्य असेल, परमार्थाचं सेवा कार्य असेल, तर मुनीचा महाराज लोकांचा वेश घेणं योग्य आहे. पण युद्ध करताना मुनीचा वेश धारण करणं योग्य नव्हे. मागील राजे नरवीर, युद्धार्थ करते वीर शृंगार, युद्धी आलिया मुनिवेश धर, वीर झुंजार न मानिती. याच्या अगोदर ज्या ज्या असणाऱ्या नरवीर राजे लोकांनी युद्ध केलेलं आहे, त्यांच्या या देहाला त्यांनी वीर शृंगार केलेला असतो. युद्धामध्ये जर कोणी मुनीचा वेश धारण करून आला तर ते नरवीर त्या मुनीला झुंजार मानत नाहीत. मुनिवेशाचे लक्षण स्वभावे केले निरूपण, मारिले त्रिशिरा खर दूषण, मुनिवेश पण असताची. समुद्र रामरयाला सांगू लागला, मुनिवेशाचं लक्षण मी निरूपण केलेलं आहे रामा, पण तू मुनिवेशामध्ये त्रिशिरा खर दूषण यांना मारलेलं. संन्याशी आणि झेपदे राऊत, हा आहना होईल प्राप्त. मुनिवेशे युद्ध कंदनार्थ नव्हे शास्त्रार्थ श्रुती मूळ. शास्त्रामध्ये, वेदामध्ये, श्रुतीमध्ये मुनीनं युद्ध करावं, संन्याशानं युद्ध करावं असं काही सांगितलेलं नाही म्हणले. म्हणून हे चुकीचं होईल. मुनिवेशामध्ये युद्ध कंदन करणं हे शास्त्राला रुचणार पटणार नाही. समुद्र रामरयाला सांगू लागला, निदडा वीर तू समर्थ, काही एक माझे मनोगत. श्रद्धे पूजावा श्री रघुनाथ, अलंकार युक्त उल्लाशे. रामा, तू आता मुनिवेशामध्ये राजा रावणाबरोबर कसं युद्ध करू शकणार? ते श्रुतीला वेदाला मान्य नाही. तू शूर आहे, वीर आहेस, निदडा आहेस. माझे एक म्हणणं ऐक रामा. माझी इच्छा आहे श्रीरामा तुझं पूजन करावं, तुझा मान सन्मान करावा, तुझा सत्कार करावा, तुला अलंकारयुक्त उल्हासानं जे माझ्याकडे काही असेल ते समर्पण करावं अशी माझी इच्छा आहे असं समुद्र रामरयाला बोलतो. सर्व अलंकार भरणी हुमा ठाकली रणांगणी, आमच्या डोळ्याची पुरेल धनी मनोनी चरणी लागला. समुद्र रामाला बोलू लागलेले, रामा तुला राजपदाला शोभतील अशी वस्त्र अलंकार दागदागिने मी घेऊन आलेलो आहे. ते जर तू धारण केले आणि मग रणांगणामध्ये युद्ध करण्यासाठी जर उभा राहिला आणि जर आम्ही तुझं युद्ध पाहू लागलो तर आमच्या डोळ्याचं पारणं फिटेल श्रीरामा. हीच आमची मनाच्या ठिकाणची इच्छा आहे. म्हणून समुद्र श्रीरामांच्या चरणावरती डोकं टेकून रामरयाला विनंती करू लागला. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.
प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम। श्री राम जय जय राम। श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशम। सकळ देवादि देवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा। चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा। शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना। कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती। भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा। अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना। वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा। तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी। हेची करीत विनवणी भवबंधनी सोडवावे। हेची करीत विनवणी भवबंधनी सोडवावे। हेची करीत विनवणी भवबंधनी सोडवावे। केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना। श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा। पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा। श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता। केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना। श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा। पुरुषोत्तमा अधोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा। श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली। माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। तुकाराम 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 तुकाराम। श्री विठ्ठल 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 विठ्ठल। श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री 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 विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।